टीव्हीचा रिमोट न दिल्याच्या रागातनं पतीनं आपल्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। सिडको परिसरातल्या दत्तनगरमध्ये आज पहाटे ही घटना घडलेली आहे। या हत्या झालेल्या महिलेचं नाव शोभा मनवतकर असं असून आरोपी पती पांडुरंग मनवतकर फरार आहे। धक्कादायक बाब म्हणजे या घटनेच्या वेळी त्यांच्या 3 लहान मुली घरातच होत्या। आरोपी पांडुरंग मनवतकर हा वॉचमनची नोकरी करतो। रात्री उशिरा घरी आल्यानंतर पांडुरंग आणि त्याची पत्नी शोभा यांच्यात वाद झाला। त्यानंतर घरात टीव्ही बघत असताना आरोपी पांडुरंग याने पत्नी शोभाकडे रिमोट मागितला। मात्र शोभा यांनी हा रिमोट द्यायला नकार दिल्यानंतर या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि याच रागातून पांडुरंगनं डोक्यात दगड घालून पत्नी शोभाची हत्या केली आहे। हे प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला पण समोर आलेलं आहे की रिमोटवरून त्यांच्यात भांडण झालेलं। त्यानंतर तो बाहेर गेला होता आणि उशिरा घरी आला। त्यानंतर पुन्हा त्यांच्यात भांडण झालं आणि नंतर ती झोपली गेल्यानंतर त्यानं ते दगड मारून तिचा खून केलेला आहे आणि तो पसार झालेला आहे खून करून। यावर कलम 302 प्रमाणे आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे।